मिनिटं म्हणजे 5-7 मिनिटं कानात सांग. एक सुविचार आपण म्हणूया, हिंदीत आहे, चालेल का? पण तुम्हाला खूप आवडेल. पहाटे उठल्यापासून रात्री निद्राधीन होईपर्यंत हा हृदयात ठेवा. एका स्वरात, हम भगवान के ही है, हम भगवान के ही है, हम जहाँ भी रहते हैं, हम जहाँ भी रहते हैं, भगवान के दरबार में रहते हैं, भगवान के दरबार में रहते हैं. हम जो भी शुभ काम करते हैं, हम जो भी शुभ काम करते हैं, भगवान का ही काम करते हैं, भगवान का ही काम करते हैं. शुद्ध सात्विक जो भी पाते हैं, शुद्ध सात्विक जो भी पाते हैं, भगवान का प्रसाद ही पाते हैं, भगवान का प्रसाद ही पाते हैं. भगवान ने दिए प्रसाद से, भगवान ने दिए प्रसाद से भगवान के जनों की सेवा करते हैं, भगवान के जनों से सेवा करते हैं. हम भगवान के ही है, हम भगवान के ही है, और भगवान हमारे ही है, भगवान हमारे ही है. हम नित्य भगवान का ध्यान करेंगे, हम नित्य भगवान का ध्यान करेंगे. हम नित्य भगवान का पूजन करेंगे, हम नित्य भगवान का पूजन करेंगे. हम नित्य भगवान का स्मरण करेंगे, हम नित्य भगवान का स्मरण करेंगे. भगवान हमारी अवश्य रक्षा करेगा, भगवान हमारी अवश्य रक्षा. जय श्री राम, जय श्री राम. एकत्र म्हणू अलंकापुरी. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मी वेळ वाचवण्यासाठी सगळ्यांना प्रणाम करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि भावभक्तीनी श्रद्धेनी ज्यांचं हृदय भरून गेलेलं आहे असे सर्व हिंदू धर्माभिमानी बंधूंनो, भगिनीनो आणि मातांनो आणि संत वृंदांनो, विठ्ठल महाराजांनी मला विषय दिला होता. खरं हिंदू धर्म, त्याची सध्याची स्थिती, कसा आपण अभिमान ठेवू. स्वामी विवेकानंद बोटीतून विदेशात चालले होते. तेज पुंज भगवी वस्त्र परिधान, फेटा बांधलेले स्वामीजी एक चित्तून ग्रंथ वाचत होते बोटीवर. 8-10 पादरी आले, स्वामीजींची टिंगल करायला लागले. कोणीतरी फेटा खेचला, स्वामीजी शांत आहे. कोणीतरी झग्गा खेचला, शांत आहे. पण जेव्हा त्यांनी हिंदू धर्माला शिव्या द्यायला सुरुवात केली, शांत चित्त असणारे स्वामीजी पिसाळल्यासारखे उभे राहिले. एका पादऱ्याला उचलला, माझ्या हिंदू धर्माला जर तुम्ही नाव ठेवाल, शिव्या द्याल, एकेकाला उचलून समुद्रात फेकून देईल. सांप्रत हिंदू धर्माची, हिंदू संस्कृतीची, समाजाची स्थिती पाहिली तर आपल्या मनात ही चीड असली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, मध्ये येत देव कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाडू काटे. थटासे भावे तट, उद्धटासे उद्धट. त्यांना जी भाषा कळेल त्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. ही कलियुगातली आताची हिंदू धर्माच्या रक्षणाची स्थिती आहे. प्रदीर्घ राम जन्मभूमीच्या आंदोलनात संत शक्तीने परदही में नहीं शर दिला. काय दिला? हम किसी को छेड़ेंगे नहीं, हम किसी को छेड़ेंगे नहीं, अगर हमको छेड़ा तो हम किसी को छोड़ेंगे नहीं. हिंदू धर्माच्या, आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, विश्व हिंदू परिषदेचा
प्रचारक म्हणून हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राची पुनर्प्रतिष्ठा हेच आपलं लक्ष असलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा आमचे श्वास आहेत, प्राण आहेत आणि आमचे सगळ्या वारकरी, प्रवचनकार, कीर्तनकार, संत वृंदांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. अनेक संत यात्रा, राम जन्मभूमीच्या आंदोलनात सगळा वारकरी संप्रदाय सहभागी झाला आणि म्हणून हिंदू धर्माविषयीचा हा अभिमान आपण प्रकट करावा. संक्रमणाचा काळ आहे. आता महाराष्ट्रातल्या परिवर्तनामध्ये समग्र समाज हिंदू, स्वाभिमानी हिंदुत्व म्हणून उभा राहिला आणि एक सुखद परिवर्तन महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं. आणि म्हणून दुसरं, अनेक ताणतणावातून आपण चाललेले आहोत. हो म्हणा. माझ्याकडे अखिल भारतीय सत्संगाची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्र लहान नका करू, न क्षमस्व. जिसको जीवन में मिला सत्संग है उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसका हरि से जुड़ा संबंध है उसे हर घड़ी आनंद है. आजचा आपल्या सगळ्यांच्या जीवनातला दिव्य सत्संग आहे. तपस्वी नारायण महाराजांचा कृपा आशीर्वाद विठ्ठलाच्या मागे आहे. हो म्हण. हरिभक्तपरायण नामदेव महाराजांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. मी कोटी कोटी प्रणाम करतो. ही माऊलीची भूमी आहे. आदर्श माता मांडीताई, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे असं विठ्ठलाला सांगतात. किती तेजस्वी तपस्वी आणि भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. पूज्य दीपक महाराज तरुण, तडफदार, पत्नीची, धर्मपत्नीची साथ आणि एक लक्ष घेऊन समाज निरामय, आरोग्य संपन्न व्हावा, प्रत्येकाला 100-110 वर्ष आयुष्य मिळावं हा ध्यास घेऊन भारताची शक्ती, योग शक्ती योगासाठी समर्पित आहेत आणि सत्कार्यासाठी, दान धर्मासाठी देखील अग्र आहेत. मंडळी, विठ्ठल महाराजांची आमची मैत्री दशकापूर्वीची. ग्रंथ वाचायला सुरुवात केली पण कळले नाही. पण एक गुण मात्र लक्षात आला, नवले रुग्णालय आणि विठ्ठल महाराज. सेवा परमो